नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा 2026 मध्ये कधी आहे, गुढी कशी उभारावी, कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी, त्याबरोबरच गुढीची पूजा नक्की कशी करावी, गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य काय, महत्त्व काय, गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तर लवकरच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होते, त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. आपल्या हिंदू नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. नववर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते. या दिवशी गुढी उभारण्याचे महत्त्व सर्वश्रेष्ठ आहे. या गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. या दिवसाचं आयुर्वेदिक पण खूप महत्त्व आहे. त्यामुळे कडुनिंबाच्या पानांचा उपयोग सुद्धा या दिवशी केला जातो. यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला येतो, ज्याला नव संवत्सर म्हणूनही ओळखले जाते. तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीची सण म्हणूनही ओळखतात. असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात पण या पाडव्यापासून झालेली आहे. आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पहिलं सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. तर यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 19 मार्चला सकाळी 6:55 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मार्चला शुक्रवारी पहाटे 4:50 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडवा गुरुवारी 19 मार्चला साजरा केला जाणार आहे. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी, वास्तू खरेदी, नवीन व्यवसायाला प्रारंभ, नवीन उपक्रमाचा प्रारंभ, सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी करू शकता. म्हणजे या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता. त्यासाठी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे कोणत्याही कामाची या दिवशी जर आपण सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला हमखास यश प्राप्त होते. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व मराठी लोक या दिवशी दाराबाहेर गुढी उभारून गुढीची पूजा करतात, कारण गुढी हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरासमोर गुढी उभारणे हे आशा, आनंद, वैभव, विजयाचा उत्सव आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याचा शब्दशः अर्थ म्हणजे गुढी म्हणजे ध्वज आणि पाडव्याला प्रतिपदा तिथी म्हणतात. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अभंग स्नान केले जाते, त्यामुळे तुम्ही अंगाला तेल, उटणे लावून स्नान करू शकता. त्यानंतर दारासमोर गुढी उभारावी, छान अशी रांगोळी काढावी, रोजची देवपूजा करून घ्यावी, देवांना सुद्धा या दिवशी फुलांनी सजवावे. या दिवशी गणपती, शिव-पार्वती, सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा केली जाते. गुढीची सुद्धा विधिवत अशी पूजा करावी, नारळ फोडावा. गुढी उभारण्यासाठी शक्यतो बांबूची काठी घ्यावी. बांबू हा वृक्ष वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि गुढी उभारल्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते. आपल्या कार्याची उन्नती आणि भरभराट होण्याचं कार्य घडत असतं. म्हणून या वंशवृक्षाला नेहमी वस्त्र नेसवावे, रेशमी वस्त्र नेसवावे, बांबूच्या वरच्या टोकाला कलश उलटा ठेवून फुलांचा हार घालावा, लिंबाची पानं घालावी, पंचोपचार पूजन करावे. या दिवशी या पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितला आहे. साखरेचा गाठीहार गुढीला अर्पण करावा. या नैवेद्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ, गूळ आणि कडुलिंबाची छोटी छोटी पांढरी फुले हे सर्व मिक्स करून याचा गुढीला नैवेद्य दाखवला जातो. किंवा बऱ्याच ठिकाणी चिंचेमध्ये भिजवलेली कडुलिंबाची फुले असतात, ती घ्यायची, त्यामध्ये गूळ आणि हिंग टाकायचा, याचा पण गुढीला नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना तो प्रसाद म्हणून द्यायचा आणि गुढी दिवसभर ठेवून सायंकाळी गुढी सन्मानाने खाली घ्यायची. अशा प्रकारे अगदी आनंदाने आपल्याला गुढीचं पूजन करायचं आहे. या गुढीच्या पूजनाने आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याला सौख्य आणि आनंद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करावी. या दिवशी खास करून अनेक लोक पुरणपोळी बनवतात, श्रीखंडपुरीचा बेत करतात. हा सुद्धा नैवेद्य देवाला दाखवला जातो, गुढीला दाखवला जातो. त्याबरोबर शेवयांचा गोड भातही बनविला जातो. या दिवशी नवीन पंचांगाचे पूजनही केले जाते. या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवले जातात. या दिवशी मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात.
मिठाई देऊन आनंद व्यक्त करतात, तर गुढी ही शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उभी करावी. तुम्ही सकाळी साधारण 7 ते 9 या वेळेमध्ये पण गुढी उभारू करू शकता. प्रतिपदा तिथी ही 20 मार्चला पहाटे 4:50 आहे. तरी सुद्धा शक्य होईल तर सकाळी लवकर गुढी उभी करावी. दारी उभारलेली गुढी हे शुभाचं प्रतीक आहे. गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये, घरामध्ये सुख समृद्धी येते. या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळे नशिबाने समृद्धी देखील मिळते, अशी पौराणिक मान्यता आहे. या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होते. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये गुढी उभारायची आहे. तर अशा प्रकारे येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने ठिकठिकाणी साजरा केला जातो. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा 2026 मध्ये कधी आहे, गुढी कशी उभारावी, कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी, त्याबरोबरच गुढीची पूजा नक्की कशी करावी, गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य काय, महत्त्व काय, गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.